लहानपणी वाटायचं मित्रांनो, जेव्हा मोकार पैसे येईन आयुष्यात तेव्हाच त्या सॅलॉनमध्ये जाईन. मस्तपैकी महागड्या सॅलॉनमध्ये महागडा कट करीन. पण आज मोकार पैसा तर नाही आहे, पण केस मोकार वाढलेत. असं मला नाही, लोकांना वाटतं. कसं झालं आहे, कोणी येतं आणि टिकली मारून जाते तसं काम झालं आहे माझं. कोणी येतं आणि त्या केसाला नाव ठेवतं आहे. मग काय राग राग गेलो मस्त गाडी वांग वांग करत आणि बसलो त्या खुर्चीवर जाऊन. बसल्यानंतर रिअलाईज झालं नको भावानो, इतके वर्षभराची मेहनत केली मी केस वाढवायला, इतक्या झटकेपट कार्यक्रम नको. मग म्हटलं भावा फक्त शेंडे शेंडे मार. मग मीच मला माझीच नवीनच हेअरस्टाईल सांगायला लागलो त्याला. असंच कर तसंच कर. भावाने केला कोंबडा. गेलो तर मस्तपैकी सनी देओल बायला, पण हळूहळू सनी लिओनीच होत चालली होती माझी. पण ते काही असो, भावाचं सॅलॉन जे आहे ते एक नंबर है भावांनो. अगर आप जलगांव में हो और आपको यहाँ पे आना है तो आपको पता है किधर आना है. और आप जलगांव में नहीं हो तो क्या ही करोगे जान के की किधर आना है. ते काही पण असो, हेअरस्टाईल मला आवडली होती. नंतर भावाने हळूहळू मॅनिप्युलेट केलंच मला दाढी करण्यासाठी. मला जी की करायची नव्हती. कारण की त्यांचा धंदा आहे. दे नो हाऊ टू रन द बिझनेस यू नो. पण नंतर शेवटचा लुक जो आहे भावांनो, आय एम रिअली रिअली सॉरी, बट ते घ्यायचंच राहिला. कारण की ते कॅमेरा चालू होता का बंद होता मला काय कळलंच नाही. त्यामुळे तुम्हाला लुक मी नाही दाखवू शकत. मस्तपैकी मी पेमेंट केलं आणि निघालो इथून. पण त्यानंतरचं जे रिग्रेट झालं मला घरी जाऊन ते फुटेज बघून, ज्यात माझा लुक नाही आला, काय सांगा तुम्हाला. आणि